नमस्कार माझ्या सर्वांना, मी शिवानी. गावाकडच्या स्वादमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे स्प्रिंग रोलची रेसिपी. तुम्ही व्हेज रोल पण बनवू शकता त्याला. चला तर सुरू करूया. त्यासाठी मी काही व्हेजीस घेतले आहे. चला तर सुरू करूया आजची रेसिपी. मुलांना तर जास्तच आवडते स्प्रिंग रोल. कढाईमध्ये 2 ते 3 चम्मच मी तेल घातलेलं आहे. त्यामध्ये जिरं घालूया, हाफ टेबलस्पून. 2-3 चिरलेल्या बारीक हिरव्या मिरच्या, लसूण चांगलं परतून घेऊ आणि त्यामध्ये थोडं स्लाइसमध्ये कट केलेला अर्धा कप कांदा घालू. तो पण परतून झाल्यानंतर अर्धा कप मी शिमला मिर्च घेतली आहे. ती पण थोडी नरम येईपर्यंत परतून घेऊ आणि नंतर 1 कपच्या जवळपास मी गाजर काटले स्लाइसमध्ये. 2 कपच्या जवळपास पत्तागोबी चिरलेली आहे. छानपैकी पूर्ण व्हेजीस जे आहे ते मिक्स करूया आपण आणि थोडं नरमसर येईल, मतलब शिजल्यासारखी. तर त्याला 5 मिनटं शिजवून घेऊ. त्यानंतर त्यामध्ये अर्धा चम्मच काली मिर्च पावडर टाकायचे आहे. ग्रीन चिली सॉस 1 टेबलस्पून, रेड चिली सॉस 1 टेबलस्पून आणि हाफ टेबलस्पून सोया सॉस आणि चवीनुसार मीठ. सर्व मसाले आणि सॉसेस वगैरे एकत्र करूया आणि 2 मिनटं फक्त आणखी थोडं शिजवून घेऊ. मसाला तयार आहे. त्यानंतर 1.5 कपच्या जवळपास मैदा घेतलेला आहे. त्यामध्ये थोडं मीठ घालूया आणि पातळ असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे. जे आपल्याला रोल तयार करायचे आहे त्यासाठी फिलिंग भरण्यासाठी चपातीसारखं असं तव्यावर आपण बनवून घेऊ. त्यामध्ये थोडं पिंच ऑफ सोडा, बेकिंग सोडा घातलेला आहे. बघा, असं डोशासारखंच करायचं आहे पण पातळ करायचं आहे थोडं. अशा प्रकारे चपाती तयार झाल्यानंतर जी फिलिंग्स तयार केली होती, फिलिंग्स चपातीमध्ये फिलअप करून झाल्यानंतर 1 चम्मच मैदा आणि थोडंसं पाणी त्यामध्ये ॲड करून मी असं घोळ तयार करून घेतलेला आहे, जेणेकरून जे रोल आहे ते आपल्याला चिपकवता येईल. आणि अशा प्रकारे सर्व रोल तयार करून घेऊ. बघा, घट्टसर असं पॅक करून घ्यायचं, जेणेकरून बाहेर गॅपमधनं वगैरे जी भाजी वगैरे आहे ती निघणार नाही. नंतर मीडियम हाय फ्लेमवर गरम केलेल्या तेलामध्ये फ्राय करून घेऊ छानपैकी असं. गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत फ्राय करून घेऊ. बघा, अशा प्रकारे. आणि टिश्यू पेपरवर काढून घेऊ, जेणेकरून जेही एक्सेस ऑइल असेल ते निघून जाईल. आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.